हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपल्या ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी झटपट कोकणी पद्धतीने बनवायला पण अगदी सोप्या आहेत आणि खूप छान चविष्ट लागतात। बनवून बघा। चला तर मग बघूया आपण ह्या कशा बनवायच्या आहेत ते। आता गौरी गणपती आणि दिवाळी हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि महिलांचा अगदी लाडका सण आहे। आता गौरी गणपती आहेत तर त्याच्यासाठी आपण छान करंज्या आपण बनवणार आहोत। त्या आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायच्या असतात गौरी गणपतींच्या समोर। तर एक हा मी मोठा नारळ घेतलेला आहे, तो आता आपण खोवून घेऊया। 1 कप मैदा घेतलेला आहे। आपण आवरणाचं आता साहित्य बघूया। 1 कप मैद्यामध्ये आपण 1 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। चवीप्रमाणे आपण चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोड पदार्थांमध्ये मीठ टाकलं तर त्याची चव खूपच छान येते। आता हे आपण मिक्स करून घेऊया। मोहन घालण्यासाठी 1 टेबलस्पून मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तूप गरम झालं आहे। आवळणाच्या पिठामध्ये आपण आता हे गरम तुपाचं मोहन घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण पाणी किंवा दूध ह्याच्यापैकी कोणतं पण आपण वापरायचं आहे। मी पाणी वापरणार आहे। हे आपलं साधं नॉर्मल पाणी आहे। हे थोडंसं आपण घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया। सारण बनवण्यासाठी मी हे 1.5 कप ओला नारळ घेतलेला आहे। हा खोवून घेतलेला आहे। नारळाच्या ह्याच्यामध्ये आपण 1.5 कप दूध घेतलेलं आहे। हे फुल क्रीम दूध आहे। हे मी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण हे आटवायला ठेवूया। आता हे आपण आटेसपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। आपलं दूध आता हे सगळं आटलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण 3/4 कप साखर घालूया। 3/4 कपला थोडी मी कमी साखर घातलेली आहे। जर आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर आपण अजून थोडं गोड घेऊ शकता, अजून साखर टाकू शकता। आता साखर पण चांगली ह्याच्यामध्ये हे गळू दे। आपली साखर पण विरघळलेली आहे आणि हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। थोडंसं आपण हे कोरडं करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं महिनाभर सुद्धा किंवा अजून काही दिवस हे अगदी छान टिकून राहतं। मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे सारण तयार असलं तर आपण करंजी बनवू शकतो। अजून हे आपण 2 मिनटं आटवून घेऊया। आपलं आता हे मिश्रण तयार आहे। मस्त अगदी गुलाबी रंग पण आलेला आहे आणि इतकी छान खमंग अशी ह्याची खुशबू पण येते आहे। आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। मी मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये आपण थोडंसं हे सारण घेतलेलं आहे। फक्त एकदा थोडं ब्लेंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आपण ब्लेंड करून घेतलेलं आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे सर्व आपण करून घेऊया। मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये किसमिस, बदाम आणि काजू हे तुकडे करून घातलेले आहेत आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ पण घातलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करूया। आता आपलं हे सारण तयार आहे, बाजूला ठेवूया आणि करंज्या कशा बनवायच्या ते बघूया। मळलेल्या पिठाचे एकसारखे 2 गोळे केलेले आहे। ह्याला थोडासा मी हा मैदा लावून घेतला आहे आणि आता ह्याची आपण पातळ अशी चपाती लाटून घेऊया। आपण ही पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे। हे बघा, म्हणजे अगदी खूप छान कुरकुरीत आपल्या ह्या करंज्या होतील। त्यानंतर मी हा एक वाटीचं हे घेतलं आहे। त्याच्याने आपण एकसारख्या ह्या सगळ्या कट करून घेऊया, म्हणजे करंज्या पण आपल्या सगळ्या अगदी एकसारख्या होतील। वाटीने कट करून घेतल्यानंतर हे आपण साईडचं काढून घेऊया। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून सारण ठेवायचं आहे। सारण ठेवूया।
त्यानंतर सारण ठेवल्यानंतर कडेने आपण थोडंसं दूध लावायचं आहे, म्हणजे ते छान अगदी चिटकेल आणि आपल्या करंज्या ह्या फुटणार नाहीत. आता हे फोल्ड करून घेऊया. नंतर दूध लावल्यानंतर आपण हे असं साईडने चिटकवून घेऊया. दुधाने हे पटकन चिटकतं आणि आपली करंजी फुटत नाही. त्यानंतर आपल्याकडे हे कटर आहे, कटरने आपण त्याला शेप द्यायचा आहे. कटरने आपण शेप दिल्यानंतर हे बाजूचं आपण हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे करंजीमध्ये भरपूर अगदी सारण भरलं जातं आणि करंज्या अगदी खूप छान लागतात. अगदी सोपी पद्धत आहे. कोकणामध्ये हे अशा झटपट ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या आता बनवून घेऊया. जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये करंज्या बनवतो तर अशा बनवून ओल्या कापडामध्ये आपण ठेवायच्या आहेत. हे कापड अगदी घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या झाकून ठेवायच्या आहेत. आपल्या सर्व करंज्या आता बनवून तयार आहेत. आता करंज्या आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळायच्या आहेत. हे मी तेल घेतलेलं आहे, आपलं रिफाईंड तेल. आता हे गरम होऊ दे. आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. मध्यम विस्तवावरती आपण हे तळून घेऊया. ह्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच फक्त आपण घालायच्या आहेत. वरतून थोडंसं आपण तेल किंवा तूप जे आहे ते शिंपडायचं आहे, म्हणजे मग त्या छान अगदी वरतून सुद्धा कुरकुरीत होतात अगदी आणि छान टम फुगतात. उलट करूया. आता आपण विस्तव थोडासा बारीक करूया आणि छान गुलाबी रंगावरती तळून घेऊया. या ओल्या नारळाच्या करंज्या खूप छान टेस्टी लागतात अगदी. आणि आपण रॉयल शेफ सुजाता ह्या वेबसाईटवरती आपल्याला नानाविध प्रकारचे हे पदार्थ सगळे बघायला मिळतील. त्याच्यामध्ये दिवाळी फराळ करंज्या म्हणून एक कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नानाविध प्रकारच्या करंज्यांचे प्रकार बघायला मिळतील. रॉयल शेफ सुजाता वेबसाईट. आता हे आपण काढून घेऊया. करंज्या आपण काढून घेतल्या आहेत. आता अशा प्रकारे आपण सर्व करंज्या तळून घेऊयात. ह्या करंज्या झटपट होतात, त्याच्यामुळे आपण इतर वेळी सुद्धा या बनवू शकतो. आपल्या करंज्या आता नैवेद्य ठेवण्यासाठी तयार आहेत. हे बघा, आपल्या ह्या पारंपरिक कोकणी पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या इतक्या मस्त अगदी छान खुसखुशीत अगदी झालेल्या आहेत. आणि ओल्या नारळाच्या जे सारण आहे ते खूपच छान चविष्ट लागतं. करून बघा. आता गणपती उत्सव आला आहे, तर गौरी गणपतीच्या ह्याच्यासाठी हे आपल्याला झटपट बनवता येतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.